त्याला मी आता सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला मेल पाठवलेत, त्यांना त्यांना रिमार्क्स दिलेत. गुड, व्हेरी गुड किंवा काही आहे वाटलं ते. तर काही जणांनी पिरॅमिडचे अनुभव पाठवलेत, काही जणांनी विहंगमने काय दिलंय ते पाठवलंय. 1-2 जणांनीच पाठवलंय आणि काही जणांनी चित्र काढलीत, छान काढलीत. आता जरा थोडं सॅटिस्फॅक्शन मला मिळालं, की तुम्ही आता जसं हवंय तसं करायला लागला. कारण आपण चित्र का काढतोय? तर हे सबकॉन्शियसमध्ये पेरण्यासाठी, आपल्यासाठी नाही काढत आहे. आपल्याला लिहिलं तरी आपल्याला कळतं. पण चित्र या ब्रेनच्या सबकॉन्शियसला कळतं चित्रांची भाषा, रंगांची भाषा म्हणून काढतोय. मग चित्र काढल्यावर गिचमिड-गिचमिड लिहून उपयोग आहे का? शब्दांना तिथे काहीच व्हॅल्यू नाहीये. लक्षात घ्या. गिचमिड करू नका. स्पष्ट चित्र या मेंदूमध्ये राहील. मेंदू साठवेल. एकदा का मेंदूनी साठवलं, की तो खेचून आणतो. आज बऱ्याच जणांचे फोन झाले, 4-5 जणांचे फोन झाले साधकांना. तर त्याच्यातून पूनम मॅडम सांगत होत्या, जेवणाच्या वेळा बदलल्याने किती सुंदर फायदे मिळालेत त्यांना. त्या लिहीत नाहीत. त्यांना मी लिहा म्हटलं अनुभव. तुम्ही करताय तर अनुभव लिहा. पिरॅमिडला आल्या. एका दणक्यात त्यांनी 3 भाग केले. शिवसर्वोदयशास्त्र भाग 1, भाग 2, भाग 3. मिस्टर आणि ते. ड्रास्टिकली लाईफ तेव्हापासून बदलली. सगळ्या गोष्टी त्या सिन्सिअरली करतायत. तर त्यांना मी अनुभव टाकायला लावले. तर आज त्या जेवणाची वेळ बदलल्यामुळं केवढे बदल झाले सांगत होत्या. म्हटलं मला माहितीये. कारण मी जेव्हा शिकले त्यावेळेला हे बघा, निसर्गाच्या वेळेप्रमाणे आपण राहायला लागलो, की निसर्गाची शक्ती आपोआप आपल्या ह्याच्यावर मिळणारच. सात्विक आपण होऊन जातो. निसर्गाची शक्ती मिळते. त्यामुळे त्यामुळे आपल्याला साहजिकच सात्विक ऊर्जा जवळ येतात आपल्या. तर हे यावर्षी आपण संकल्प पेरायचा आहे, लवकर जेवायचंय आणि बऱ्याच गोष्टी आता या जानेवारीत थोडंसं क्राउडिंग होणार आहे फेस योगामुळे आणि मुद्रांमुळे. पण करायचंय. कारण का मुद्रा आपल्याला करणं गरजेचं आहे बेसिक. कारण आता वेबसाईटवरचे कोर्स नाहीत. त्यामुळे मग मला रिव्हिजन सतत घेणं काही गरजेची आहे. मग मुद्रांमध्ये बेसिक मुद्रा केल्या तर आपण जास्त डिटेल केलं तर उपयोग आहे. आणि आता ध्यानातून, प्राणायामामधून, ओंकारातून आपल्याला मुद्रा करायच्यात. चक्र ध्यानामध्ये तर त्या करणारच आहोत आपण. फिरायला जाताना हे जसं मी पण बसवलीये घडी, तशी तुम्ही पण बसवायची. म्हणून बेसिक मुद्रा आपल्याला शिकायच्यात. कारण पंचतत्व म्हणजे बोटांप्रमाणे तत्व समजून त्या मुद्रा सुद्धा चिकित्सा म्हणून आपण स्वतः आणि इतरांना आपल्याला द्यायच्यात. म्हणून त्या बेसिक मुद्रा आपण परत बघणार आहोत. तर ते आज मी केलं फ्लायर आणि आता तुम्हाला रिमार्क पाठवले. आता राहिलंय काय? तर 4 तारखेला प्रतिपदा आहे, तर त्यांची शिवसाधकांची मीटिंग राहिली पण त्यांना परत मी संकल्प लिहायला लावलेले आहेत. ते वेगळे, ते 15 दिवसाचे असणार आहेत. चित्र 2026 ची काढायला लावलेली आहेत. शिवसाधकांना. तर त्यांची सगळी चांगली तयारी करून घेते. तर मला अजून असं म्हणायचंय, की जे कोणी राहिले त्यांनी करून घ्या शिवशास्त्र. कमीत कमी भाग 1 करून घ्या. म्हणजे तुम्ही शिवसाधनेत याल. कारण ते फार महत्वाचं आहे. भाग 1 करा. पिरॅमिडला या. पिरॅमिडमध्ये येणं म्हणजे एक प्रकारची दीक्षा घेणं आहे. त्या ऊर्जेला जोडणं आहे. आता पिरॅमिडचे अनुभव बघा किती छान लिहिलेले आहेत. तर याच्यामध्ये भाग 1 फक्त मी काय करू शकते, मी सारखं मला एकदम नाही घेता येणार. 2 सुद्धा मला खूप जड जातात एका वेळेला घेणं. कारण ऊर्जा खूप येते पिरॅमिडमध्ये कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर. आणि मग त्या मला सहन होत नाहीत. मी बघितलं. तर मी काय करणार आहे, ज्या लोकांना जास्त भाग घ्यायचे तेच 1 किंवा 2 मी घेणार आहे. 24, 25, 26 ला येतेय. तर मी भाग 1 साठी सुद्धा ध्यान ग्रुपवर विचारलेलं आहे. तर भाग 1 करणारे जास्त असतील तर भाग 1 घेईल. भाग 4 ला तर आली आहेत नावं. तर हे तुम्ही काय करता, तुम्ही पेंडिंग ठेवता. त्यावेळेला बघून घेऊ म्हणता. पण इथे त्यामुळे प्लॅन होणार नाही ना. तुम्हाला भाग 2 करायचंय. नावाने आली तर मी घेणार आहे का? नाही. भाग 3 नावाने आली तर मी घेणार नाहीये. त्यामुळे तुम्ही नावं वेळेत द्यायला शिका. माझं हे आहे, माझं ते आहे, असं नाही. ते नंतर बघा. ऐन वेळेला कॅन्सल केलं तर चालतं. पैसे कुठे जात नाही ना. आता तिथे आल्यावर सुद्धा कॅश दिले तरी चालतात.
तर हे एक गोष्ट. तर चला आता आपण पुस्तक वाचतोय द पॉवर बियॉन्ड युअर सबकॉन्शियस माइंड सरश्रींचं पुस्तक वाचतोय. तर भाग 3 चॅप्टर वाचतेय मी AMSवायची समज व सत्यता. आता मला दोघी-तिघींनी सुंदर मदत केली. वेबसाईटवरनं काढून अर्थ दिला. तर आपण समजून घेतलं AMSवाय म्हणजे काय आहे. तर आपल्याला एक दिव्य शक्ती लाभलेली आहे. तिचं नाव तुम्हाला ठेवायला सांगितलंय. आज कृपा करून नाव लिहा, नाव द्या. असं दुर्लक्ष करू नका. त्याला नाव द्या. नवीन वर्षात चला, माझ्याबरोबर चला, मागं राहू नका. नाव दिलं, नावात खूप स्पंदन आहेत म्हणून आपल्याला नाव दिलंय. आणि मग इथे नाव लिहायसाठी ती खडबड कष्ट घेत असते मी नंबर लिहिण्यासाठी. न्यूमरॉलॉजी आहे. न्यूमरॉलॉजी सुद्धा जास्त इफेक्ट करणार आहे त्या ॲस्ट्रोलॉजी सारखा. त्यामुळे नाव द्या आपल्या शक्तीला. नाव देऊन नावाने पुकारायचं. आणि हे सगळं करायचंय आता आपल्याला ध्यानामधून. म्हणून मी काही वैयक्तिक फोन करून घेऊन त्यांना संकल्प करायला सांगते, काय करा. कारण ह्या सगळ्या गोष्टी आता चक्रध्यान आपण करतोय. चक्रध्यानातनं पण करायचंच आहे ते. शेवटी 5-10 मिनिटं वापरायची आहेत. ग्रुपला जोडून घेतोय मी. चांगल्या साधकांना घेतेय. त्याच्यासाठी काहींना फोन करायला लावले. ज्यांना 1 की 2 दिवसात जॉइन करून घेतली त्यांनी मला फोन करायचे 11 ते 3. आज लगेच 11ला सुरू झाले. तर जरा 11 म्हणजे 11 नको 11:30 ते 3 धरा. आणि आज मी चक्रध्यान पोस्ट केले YouTubeवर मेंबर्ससाठी. पण कॉपीराईट आलेत. मूलाधार सोडून सगळ्याला कॉपीराईट आलेत. तेच काढतीये मी आता, होत नाही लवकर. मग त्यामुळे थोडं-थोडं म्युझिक 5 ते 10 मिनिटाचं एखादं टिपिकल म्युझिक कॉपीराईट दाखवतंय. तर ते डिलीट करतेय मी म्युझिक त्यातलं. ठीक आहे, आता आपण थोडं पुढंही गेलोय ना. मग 5 ते 10 मिनिटात 10 मिनिटाचं आलं स्वादिष्टांना. ते निघतच नाही अजून. तर ते मेंबर्ससाठी आहे. तर तुम्ही चक्रध्यान ग्रुपला जर जॉइन करून नाही घेतलं तर फोन करायचा आहे मला. तर ठीक आहे. आता ह्याच्यात काय आहे, 4 मुख्य प्रश्नांचे सार आहेत. जगापुढे एखाद्या नव्या विषयाबद्दल विचार मांडले, तर लोक प्रथम त्याचा स्वीकार करत नाहीत. पण जेव्हा वारंवार त्यावर चर्चा होते, काही निष्कर्ष समोर येतात, तेव्हा लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. आज कित्येक समग्र उपचार करणारे होलिस्टिक हीलर्स आपण हे वाचलंय का? मनोवैज्ञानिक, आध्यात्मिक संत ठामपणे सांगत आहेत, की माणसाचे एक सूक्ष्म शरीरही असते. त्याची जडण-घडण हुबेहूब स्थूल शरीराप्रमाणेच असते. फक्त त्याचे गुण असीम असतात. आज मला कोणतरी सांगत होतं हे, की सूक्ष्म शरीर बघितलं मेल्यानंतर. मेल्यानंतर नाही, मेल्यानंतर नाही. मिस्टरांच्या खिशातले पैसे घ्यायच्या त्या वापरायला आणि मिस्टर द्यायचे नाहीत पैसे आणि ते घ्यायचे. त्यामुळे त्यांना ते सूक्ष्म शरीर स्वतःचं दिसलं मेल्यानंतर. आणि मग दरवाजे असतात, त्या दरवाज्यातनं कुठल्या दरवाज्यातनं आपण जाणार असं विचारते ती शक्ती. आपले मार्गदर्शक असतात, इष्टगुरु असतात. ते विचारतात कुठल्या दरवाज्यातनं जायचं, तिथेच सांगावं लागतं. तर ते सकाळी मला चर्चा केल्यावर सांगत होते, सूक्ष्म शरीर दिसत होतं. आणि बंद केलं मग त्यांनी खिशातनं पैसे घेणं नको. कारण कर्म आहे माझं हे आणि मग कर्म मला फेडावं लागणार आहे. त्यांना लगेच दाखवून दिलं. तर ते कसं सूक्ष्म शरीर आहे असतं. तर त्या म्हणाल्या असं काळा धूर असतो तसं. आणि मला म्हणत होत्या, "मला वारा दिसतोय." म्हटलं, "हो, दिसणार आहे आता वारा. आपल्याला सगळं दिसणार आहे." कोणाकोणाला दिसायला लागलंय मला चॅट बॉक्समध्ये टाका. की डोळे मिटले ना, की दृश्य असे दिसायला लागले. काहीतरी आपल्याला जसं उजेड दिसतो किंवा किरणं दिसतात, प्रकाश दिसतो असं आपण म्हणतो ना, तसं आता डोळे मिटल्यावर काही-काही असे दृश्य असं काहीतरी सचेतन हालचाली जाणवतात. कोणाकोणाला जाणवायला लागलेत? लिहा जरा. मला तर भरपूर जाणवतायत. अजून नाही का कोणाला जाणवायला लागले? ठीक. सगळं हां, दिसतंय. अर्चना मॅडमला दिसतंय. डोळे मिटले ना, अशा हालचाली, चित्र असं प्रकाश जसा दिसतो तसं दिसायला लागलेलं आहे. अजून कोणाला दिसतंय का? तर बघा, हे सगळं दिसणार आहे. तर त्या सकाळी म्हणत होत्या वारा दिसतो. म्हटलं दिसणार आहे. म्हणे कसं काय?
मग सांगितलं. म्हटलं आपली चैतन्य वाढणार आहे आता. आपल्याला सगळं अदृश्य दिसणार आहे ना म्हटलं. जसं आकाशाचे रंग नाही का दिसायला लागले आपल्याला, वेगळे दिसायला लागले, 2 सूर्य दिसायला लागले. प्रकाश नाही म्हणत आहे मी अंजली मॅडम. प्रकाश तर दिसतोच तसा. तो मॅनिप्युलेटेडही असतो. प्रकाश नाही म्हणत आहे मी. चित्र. जसं आता ती बाई बसलीये. तशी चित्र दिसतात. हालचाली दिसतात. तर तिला तो त्या वारा दिसत होता. मी म्हटलं दिसणार आहे आता. म्हणे तुम्हाला कसं एवढं सगळं माहिती असतं. म्हटलं आता काय हे सगळं होणार आहे ना, चैतन्य वाढल्याची लक्षणं आहेत ती. करंट सुद्धा बसतायत ना आपल्याला. आपण बघितलं ना किती जणांना करंट बसतात. दन, 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 दन बोटांमधनं चाललीये. वायर जशी काय बोट म्हणजे वायर स्पंदनं चालली आहेत. ठीक आहे. तर आत्मा म्हणजे काय हे वाचलंय का सांगा? मला जरा वाटतंय हे वाचल्यासारखं. माणूस जसजसा प्रगती करतो त्याच्या शब्दावलीत फरक पडू लागतो. जुन्या शब्दांचे अर्थ बदलून त्या जागी नवीन शब्द येतात. या शृंखलेत आत्मा हा एकच शब्दही आहे. पूर्वी सूक्ष्म शरीरासाठी आत्मा हा शब्द उपयोगात आणला जात होता. पण आज मी तिला या शब्दाचा अर्थ हे मला वाचलंय. तुम्ही काही सांगत नाही हं मला. मी वाचलंय. चला. सूक्ष्म प्रवास, ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग वाचलंय हे. AMSY ची निवड का करायची? प्रत्येक संकटाचे निराकरण. हे तर आपण ध्यान-बिन सगळं केलंय. आता आपण आत्मबोध, तत्वबोध वाचणार आहे शंकराचार्यांची पुस्तकं. त्यावेळेला हे आत्मा वगैरे जास्त कळणार आहे. 6 पावले आपण ध्यान केलेलं आहे. तुम्हाला सांगितलं दृष्टी, गोचर, श्रवण साध्य, स्पर्श ज्ञान. हां, आता BMSवायच्या आजारपणाचे मूळ कारण. आपल्या या ज्या काही आहेत शक्ती, त्याचं का आजारी पडतात त्या? आपण बघितलं जास्त निगेटिव्ह विचार केल्याने त्याला सवय लागलेली असते, वीक होऊन जातात. तर या अडचणी सुद्धा आपण ध्यानातून बघितल्यात. इच्छांचा अडथळा. महत्वाचं म्हणजे इच्छाच आपल्या विचित्र असतात. स्थूल शरीराच्या 5ही इंद्रियांवर म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा यावर बाह्य जगाचा प्रभाव जास्त असतो. बाह्य जगाचा प्रभाव आणि याच्यातून आपलं आकलन होतं. डोळ्यातून आपलं आकलन होतं, नाकातून आकलन होतं, कानातून आकलन होतं. हे आपण जाणून घेतो सगळं. आणि त्यामुळं आपलं चुकीचं निदान होतं. जे काही जाणवतंय, जे काही दिसतंय, जे काही ऐकतं ते खरं मानतो. तसं नसतं ते. कारण ऐकणं सुद्धा तिखट, मीठ, मसाला लावून असतं, वेगळं काहीतरी असतं. त्यामुळं आपल्या समज निर्माण वेगळ्या होतात आणि यातूनच इच्छा निर्माण होतात. सेन्स ऑर्गन्स आहेत ते इच्छा आहेत ना, की हे डोळ्यांना सुख मिळावं, हे कानाला, हे चवीला असं चोचले. म्हणून नको त्या इच्छा शरीरात तणाव निर्माण करतात. त्यामुळे शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो व अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. बघणे जसं डोळ्याचं काम आहे, पण जेव्हा ईर्ष्या, भीती यामुळे तुम्ही बघायचे टाळता, तेव्हा तुमच्या प्रतिरोधाची बातमी MSY पर्यंत पोहोचते. परिणाम स्वरूप दृष्टीदोष निर्माण होतो. समजा कोणीतरी आपल्याला नवीन घर दाखवते किंवा वास्तुशांतीला आपण गेलो. माझं ऑब्झर्वेशन आहे. मी एवढ्या 1-2 वर्षात जात नाही कार्यक्रमांना. पण काय माहिती नाही. पण एकदा दोनदा गेल्यावर मला असं आठवतंय, की लोकं बघत पण नाहीत कौतुकाने. त्यांना ते नको असतं बघणं. बघितलं तरी कौतुक करत नाही किंवा काहीतरी कमीच त्यांना दिसते, असं काही असतं. तर उदाहरण हे इथे देते. समजा कोणीतरी बंगला दाखवतंय किंवा नवीन घर दाखवतंय आणि मग समजा जेलसी असेल, बघितलं नाही जात, एवढं काही बघायचंच नाही, कौतुक करायचं नाही किंवा काहीच नाही. तर इथे काय होतं, अशामुळे काय होतं बघा, जेव्हा ईर्ष्या, भीती त्यामुळे तुम्ही बघायचे टाळता. तुमच्या प्रतिरोधाची बातमी AMSY पर्यंत पोहोचते आणि दृष्टीदोष निर्माण होतो. मग दृष्टीदोष कशाने निर्माण होतो? यामुळे निर्माण होतो. एखाद्या नातेवाईकाने तुम्हाला मानसिक त्रास दिला, एखाद्या मित्राने व्यापारात धोका दिला, एखाद्याने आदर दिला नाही, तुमच्यासमोर एखादी दुर्घटना घडली, लहानपणी खूप गरिबी पाहावी लागली, तर अशा कठीण परिस्थितीतून गेल्यामुळे मनात द्वेष किंवा भीती निर्माण होते. त्यामुळे काही लोकांना, घटनांना तुम्ही टाळता. त्यांच्याकडे बघायची तुम्हाला इच्छा होत नाही. हे नकारात्मक भाव MSY कडे संदेश पोहोचवतात,
की मी स्पष्टपणे पाहू शकत नाही. मग सुरू होतात डोळ्यांच्या समस्या. बोलायचं सुद्धा मग काही वेळेला आपण कोणाला बोलत नाही. आता काल मी काय ऐकलं एका व्हिडिओतून, की विशुद्धी चक्र बॅलन्सच नसतं या ब्लॅक एनर्जीचं. कारण विशुद्धी चक्र ज्यांचं बॅलन्स असतं तो सत्यच बोलतो. तिथे मला मग एक कळलं, अजून एक, की जसं आपण शिवसर्वोदय शास्त्रात म्हणतो, की प्युरिटी पाहिजे, मनाचं ऑनेस्टी पाहिजे. निसर्गाची ताकद तुम्हाला मिळवायची तर वेळा जेवणाच्या पाळायच्या. निसर्गाप्रमाणे ट्रू राहायचं, ऑनेस्ट राहायचं. निसर्ग काही कोणाला एक हे दाखवतो, दुसऱ्याला ते दाखवतो, तसं काही नाहीये. म्हणून सगळ्यांना आपण एकच रंग दाखवायचे आपले, एकच गुण दाखवायचे. बाहेरच्यांना वेगळं, सासरच्यांना वेगळं, इकडच्यांना तसं, तिकडच्यांना तसं, असं नाही. मग हे जे आहे सचोटीपणा, ट्रूथफुलनेस असणं, ओपन करणं आपलं काही आहे ते. ते असणं म्हणजे विशुद्धी, बॅलन्स असणं. मग जे बोलत नाहीत त्यांचं विशुद्धी ब्लॉक असतं. बरोबर आहे? पण ती एक कमतरता आहे, बोलता न येणं. तसं ब्लॅक एनर्जी, डार्क एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी विशुद्धी चक्रा ब्लॉक असतं. कारण विशुद्धी चक्र जर बॅलन्स झालं तर खरंच ती व्यक्ती बोलते. आणि मग मला कळलं, की प्युरिटी असणं म्हणजे ब्रह्मांडाच्या द्वारात पोहोचण्याची कंडिशन आहे ती. मग किती छान आपण बघतो, की सारखी मी मागे लागले, "अरे विशुद्धी करा, मोकळं, विशुद्धी करा, मोकळं. ग्रुपवर लिहा, बोला, लिहा, बोला, लिहा, बोला. इथनं पार चला." आपण संधी सुद्धा घेत नाहीये दिलेली. मग विशुद्धी नाही ओपन तर ब्रह्मांडाचं द्वारही नाही ओपन. मग ती एनर्जी त्यांचं त्यांनी सांगितलं. मी तो व्हिडिओ टाकणार आहे बरं का डिस्कशन ग्रुपला. कारण तो महत्वाचा आहे. मी जे बोलते त्यात त्यांनी तेच सांगितलं, की अशा लोकांचं विशुद्धी आणि हृदय पण ब्लॉक असतं. कारण हृदय आणि ओपननेस नसतं, ब्रॉडनेस नसतो. सगळ्यांची स्तुती करायची, कौतुक करायचं, धन्यवाद द्यायचे, हे हृदयाचे गुण आहेत. आणि मग साधना पंचकममध्ये काय आहे शंकराचार्यांच्या पुस्तकात? तेच तर आहे. 5 गुण आपले करा पुढं, तर ते भगवद्गीता वाचा. हे सगळं वाचलं तर कळणार आहे. तत्वबोध, आत्मबोध. आणि मग हे 5 गुण. मग काय नाही तर भगवद्गीता वाचून तरी काय उपयोग आहे? मग हृदय जसं प्रशंसा करायला लागतं, कौतुक करायला लागतं. किती जण थंब देतात, किती जण हार्ट देतात ते बघा ना. फार थोडे 7-8 जणच देतात. मग प्रेमच येत नाही ना तुम्हाला तुमच्या लोकांबद्दल. माझं जाऊ देत. मी तर म्हणते उलट मला देऊच नका. पण एकमेकांना द्या. आता त्या मॅडम, वीणा मॅडमना मुलगा झाला, छान नातू झाला. हं. किती लोकांनी टाकलंय हार्ट किंवा किती लोकांनी थंब टाकलंय. पाहणा फुटला नाही त्यांना. पाहणा फुटायला पाहिजे नव्हता. ऊर भरून यायला हवं. का नाही आला? आणि हे काही अवघड आहे का तिथे थंब देणं, इमोजी देणं एवढं अवघड आहे? तर याच्यामध्ये मग ह्या लोकांचे ब्लॉक असतात हृदय आणि विशुद्धी आणि वरचं तर ओपनच आहे त्यांनी सांगितलं. आज्ञा आणि सहस्त्ररोपण आहे त्या निगेटिव्ह ॲक्चुअली ते असतात म्हणून तर ते निगेटिव्ह करतात. धाडसानी करतात, धैर्याने करतात. त्यांना भीती नाही वाटत निगेटिव्ह गोष्टी करताना. पण त्यांचे खालचे ब्लॉक असतात. आणि मग असे लोकं जर ध्यान साधना करायला लागले, मधले दोन्ही ब्लॉक आहेत आणि वरती काय करायला गेले, तर काय होतं त्या व्हिडिओमध्ये आहे तेच. जे मी सांगितले ते. कुठं पण काही पण कसंही करू नये. म्हणून मी जी काळजी घेतली ती मी आज हृदयपर्यंतच टाकलं YouTubeवर. मी तेवढंच टाकणार आहे. आपल्याला हेच 4 आता करायचे. ज्यावेळेला मी घेईल भाग 2 मध्ये किंवा नंतर परत चक्रा, विशुद्धी आणि ते त्यावेळेला ते टाकेल मी. आणि आता मी टाकलेत मेंबरसाठी म्हणजे प्रॅक्टिस करायची तुम्ही. सकाळी घेतलं की लगेच रात्री झोपताना पण करा ते किंवा काही पिरियडमध्ये बुडलं तर भरून काढा आणि मग लगेच पुढच्या चक्राला या. नाहीतर पिरियडमध्ये गायब झालं की पुढचे चान्स गेले असं नका करू. त्या मेंबरशिपमधनं घेऊन करा. म्हणून ते टाकून दिले. बरोबर चला, ग्रुप बरोबर चला. तर याच्यामध्ये सांगायचं म्हणजे व्हाईस व्हर्सा पण आहे ना मग. मग मी जर बोलत नाहीये, मी जर कौतुक करत नाहीये, मी जर धन्यवाद देत नाहीये, तर काय होणार आहे माझं ब्लॉक राहणार आहे आणि मी जर धन्यवाद दिले, मी कौतुक केलं तर ओपन होणार आहे. दोन्हीकडनं आहे ना ते. मग ओपन करायचं तर धन्यवाद दिले पाहिजेत. कौतुक केलं पाहिजे. किती तुम्ही चान्स घेता धन्यवादाचा, कौतुकाचा.
तर हे याच्यात म्हटलंय. खूप सुंदर सरश्रीनी इथे मला सुद्धा ही गोष्ट माहिती नव्हती. त्यांनी सांगितले बघायचं टाळलं तर दृष्टीदोष. तसं खरं बोलायचं टाळलं तर हे ब्लॉक. आणि क्षणाक्षणाला चक्र ब्लॉक करतोय आपण, चक्रात घाण टाकतोय हे आपल्याला कळलेलं आहे. म्हणजे एका विचाराने, एका वागण्याने, एका मताने, एका थॉटनी किती काय काय करतो आपण. मग त्यामुळे लोकांना, घटनांना टाळतं. त्यांच्याकडे बघायची इच्छा होत नाही. हे नकारात्मक भाव संदेश पोहोचवतात. मी स्पष्टपणे पाहू शकत नाही. मग सुरू होतात डोळ्याच्या समस्या. उदाहरणार्थ स्पष्ट दिसणे, चष्म्याचा नंबर वाढणे, डोळ्यांची आग होणे, डोळे सुजणे. या उदाहरणावरून लक्षात घ्या, की जर एखाद्या कारणामुळे मनात अवरोध निर्माण झाला, नकारात्मक भावना जागृत झाली, तर त्यामुळे AMSY आजारपण येते व ती भावना कालांतराने BMSY वर प्रकट होते. म्हणजे हे सगळंच दिव्य शक्तीला गढूळ करून टाकणार, वीक करून टाकणार. मग काय उपयोग आहे ही टेक्निक करून? नकारात्मक विचार लिहून घ्या. मी तुम्हाला त्यावेळेला कोर्स करताना लिहायला लावले, फार महत्वाचं आहे. इच्छांचा अडथळा. दुसरा, नकारात्मक इच्छांचा अडथळा. लिहा दुसरं पॉइंट. नकारात्मक विचारांचा अडथळा. अवरोध करणे शरीराच्या भागांना शिकवलेले नसते. अवरोध करणे आपल्याला कधीच जन्मता कोणी काही शिकवलेलं नाहीये. माणसाचे नकारात्मक विचार अवरोध करायला शिकवतात. उदाहरणार्थ एका मुलाची वर्तणूक शाळेत चांगली असते. एकदा वर्गात त्याने दिलेल्या उत्तरावर इतर मुले हसतात व त्याचे हे 3दा मी सांगून झालेले. चेष्टा करतात. तेव्हापासून त्याच्या मनात भीती निर्माण होते. मनातल्या मनात निश्चय करतो, की मी वर्गात उभे राहून उत्तर देणार नाही. या विचारांचा परिणाम त्याच्या पायावर होतो व हळू त्याच्या पायातील शक्ती क्षीण होऊ लागते किंवा असा आजार जडतो, की त्यामुळे चालताना त्रास होऊ लागतो. त्याचप्रमाणे जबाबदारी न घेण्याचा विचार खांद्यांवर, मनगटांवर परिणाम घडवून आणतो. आता आपण जबाबदारी घेतच नाही. कुठल्या एखाद्या टिपिकल कामाची आपल्याला आवडत नाहीये, तर आपण जबाबदारी घेणार नाही. समजा आता कुठेतरी गेलोय, स्वच्छता करायचं काम आपण घेत नाही, आपल्याला आवडत नाही. मग हे त्यामुळे काय होतं, मनगटावर परिणाम घडून येतो आणि खांद्यावर परिणाम घडून येतो. काही जणांच्या मनात सतत नकारात्मक विचार सुरू असतात. त्यामुळे त्यांच्या वाणीद्वारे आरोग्याविषयी नकारात्मक शब्द येतात. आपणच म्हणतो, माझं असं, माझं तसं, माझा ॲसिडिटी, मला ते. आता हे बोलणं थांबवायचंय आपल्याला नवीन वर्षात. फक्त मला सांगण्या पुरतं ठीक आहे. विजय कोणी नंबर घाला. आपल्याला नंबर घालायचे असतात. नसेल घालायला, नसेल मिळवला तर तसं सांगा. विजय कोण आहे जरा सांगताय का? विजय कोण कोणाच्या मोबाईलवरनं जॉईन झाले का बघा. विजय जरा आवाज देताय का? आपण कोण आहात? हॅलो. हा बोला ना. म्हणजे काय बोलायचंय मला? हा, काय म्हणताय? मला समजलं नाही. तुमचं नाव काय आहे? विजय आहिरे बोलतोय मी. पुण्याचाच आहे मी. तुम्ही ग्रुपला जॉईन आहात का ज्ञानबोधला? अं, नाही मॅडम. हा हा एकच ग्रुप आहे वाटतं मला. नाही, तुम्हाला लिंक कोणी दिली कार्यक्रमाची? तुम्हीच दिली होती. ग्रुपवर आहात का तुम्ही ज्ञानबोध? हा, एक ठीक आहे, कोणता तरी ग्रुप ऐका. आहे. नाही ठीक आहे, तुम्ही जर जॉईन झाला असेल, नंबर घ्यावा लागतो. नंबर घेतला नसेल तर घ्या, फॉर्म भरून घ्या. फॉर्मची लिंक मागा आणि फॉर्म भरून घ्या. नंबर लागतो बघा, सगळ्यांनी नंबर घातले. भावनांचा अडथळा. नकारात्मक विचारांमुळे दुखवल्या गेल्यामुळे, उत्तेजना मिळाल्यामुळे शरीरात वेगळ्या वेगळ्या, तिसरं पॉइंट लिहून घ्या, नकारात्मक विचार. तिसरा, भावनांचा अडथळा. मग कधी नकारात्मक सकारात्मक असतात. माणूस या भावना ताब्यात ठेवू शकत नाही किंवा योग्य प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून निरनिराळ्या भागात आजारपण रूपात ठाण म्हणतात. भावनाच आजारपणात ठाण म्हणतात. ज्यांच्या मनात चिडचिडेपणा, राग, द्वेष, चिंता यासारख्या नकारात्मक भावना असतात, त्यांना ऍसिडिटी. बघा, लिहून घ्या ऍसिडिटी का होते. शारीरिक पण असतं, पण सुरुवात इथून होते ना. सुरुवात भावनांमुळे होते. त्यांना ऍसिडिटी, तीव्र डोकेदुखी, उच्च रक्तदाब,
मधुमेह, पाठदुखी यासारखे विकार जडतात. भविष्याच्या चिंता माणसाच्या रक्त संचारण प्रणाली, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमवर परिणाम घडवते. हे आज शोधाद्वारे सिद्ध झाले आहे. मी सांगू का, मला रोज बीपी मॉनिटर करायला लावलेला आहे. माझी गोळी बंद झाली आहे बीपीची. माझा लो बीपी चाललाय. मला डॉक्टरने रोज मॉनिटर करायला सांगितले. आता नाहीये लो. आता ते मी प्राणायामच बंद केला. पण सारखं सकाळी 9 वाजता आणि रात्री 9 वाजता बीपी मॉनिटर करायला सांगितलं. कारण गोळी पण बंद झाली ना म्हणून. तर माझा मुलगा म्हणतो, "खूप मेडिटेशन तू करते, बास झालं आता कमी करते." तर त्याच्यामध्ये मी बघते मुद्दाम प्रयोग म्हणून मेडिटेशन आपलं बीपी बघताना काहीतरी विचार आणायचा मनात. बरोबर बीपीवर फरक पडतो तुम्हाला सांगते. 10 ह्यानी फरक पडतो 5 ते 10 ह्यानी. आणि शांत राहिलं ना, की बरोबर तो बीपी येतो. तर असे माझे प्रयोग चाललेले आहेत. खूप विचारांचा परिणाम मला त्या बीपी मॉनिटरिंगवर पण दिसलेला आहे. शुगरवर पण तो पडतोच पडतो. सगळे 95% रोग आपल्या विचारांनी क्रिएट करतो आपण. इथे हेच दिलेलं आहे. भविष्याची चिंता माणसाच्या रक्त संचारण प्रणाली, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीमवर परिणाम घडवते. हे आज शोधाद्वारे सिद्ध झाले आहे. परिणामी हृदयात आनंदाची कमतरता निर्माण होते व हृदयविकार, उच्च रक्तदाब यासारखे हृदयरोग प्रबळ होतात. नावडती घटना किंवा लहानपणी निर्माण झालेली एखादी भावना मनात अपराधबोध निर्माण करते. अपराधबोधाची भावना शरीरात वेदना निर्माण करते. अपराधबोधात अडकलेला माणूस भूतकाळातील दुःखद घटनांचे सतत स्मरण करतो. परिणामस्वरूप तो नैराश्य, निरुत्साह, मनावरोध, चुकीच्या सवयी, व्यसन, पाठदुखी अशा व्याधींना बळी पडतो. कित्येक जण भूतकाळातील दुःखद घटना किंवा चुका विसरू शकत नाही. आपण कितीही चुका केलेल्या असू देत. त्याला काही वाईट वाटून घ्यायचं नाही. सॉरी म्हणायचं, माफ करायचं, संपलं. माफ केलं ना आपण, आपल्याला चूक कळली ना, संपलं. पुढे जायचं. सगळ्यांच्या चुका होतात. कोणाच्या चुका नाही होत. सगळे चुकत असतात आयुष्यात. आपण कमी वेळा चुकायच्या. त्याच चुका कमी वेळा करायच्या. त्यांच्या मनात भूतकाळातील दुःखद स्मृतींच्या गाठी बांधल्या जातात. परिणामी असे लोक ट्यूमर, कॅन्सर, मूतखडा यासारख्या आजारांना बळी पडतात. म्हणून आजारी पडण्यासाठी फक्त बाह्य कारणे कारणीभूत नसतात, तर शरीरांतर्गत असलेल्या दबावामुळेही माणूस आजारी पडतो. कारण सूक्ष्म गोष्टी लक्षात घेण्याची त्याला सवय नसते व तो तितका संवेदनशीलही नसतो. BMSY मध्ये सुरू असणारे विचार, सवयी, बाह्य गोष्टींचे आकर्षण याचा माणसावर इतका पगडा बसलेला असतो, की AMSY पर्यंत तो पोहोचू शकत नाही. जसे 2 रेडिओ एकाच वेळी सुरू असतील, तर ज्या रेडिओचा आवाज मोठा असतो, तोच आवाज ऐकू येतो. तसे तुम्ही BMSYचे तरंग अनुभवता. वास्तविक AMSY सुद्धा उपलब्ध असते. त्याचे तरंग असतात. त्याचेही कार्य सुरू असते. म्हणून बाह्य विचारांबरोबर आतल्या विचारांचे व भावनांचेही संतुलन असणे गरजेचे आहे. म्हणून ते आपण व्हिडिओ डिस्कशन ग्रुपला टाकले अर्चना मॅडमनी काल. मी म्हटल्यावर लगेच. तो किती जणांनी बघितला आहे चॅट बॉक्समध्ये टाका. त्यांनी लहरी घ्यायला सांगितल्यात, पॉवर घ्यायला सांगितली, चक्रांवर सूर्यकिरणं घ्यायला सांगितलीत आणि सूर्य उपासना सुरू करा. 10 सेकंदापासून त्या सूर्याकडे बघायचं आहे. कारण सूर्य आता खूप प्रेम देतोय आपल्याला. आणि तो जो सूर्य प्रेम देतोय त्यामुळे आपल्या शरीरात चार्जेस तयार होतात. इलेक्ट्रिसिटी आहेच आहे आपल्या शरीरात आधी. आणि ही इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड वाढत चाललेलं आहे सध्या. आणि जेवढं आपलं वाढणार आहे, तेवढं आपण हायर चेतनेत जाणार आहोत. म्हणून जास्तीत जास्त त्या सूर्यापासून पॉवर घ्यायची म्हणजे जास्तीत जास्त शरीरात बदल लवकर घडणार आहेत. जास्तीत जास्त चेतना वाढणार आहे, दृश्य दिसणार आहेत, वेगळे सुंदर रंग दिसणार आहेत, चित्र दिसणार आहेत, डोळे मिटले की हालचाली दिसणार आहेत. सगळं काही आपल्याला कळणार आहे. आपल्या क्षमता वाढत चाललेल्या आहेत. हे घडण्यासाठी सूर्य उपासना काल मी टॉप 1 ला दिलेला आहे. बरेच जण कार्यक्रम ऐकत नाहीत, मीटिंगला येत नाहीत, तर रेकॉर्डिंग तरी बघा. मग हे सूर्य उपासना जर टॉप 1 ला दिली आहे, तर सगळ्यांनी मुबलक मोफत मिळत आहे.
ते पहिल्यांदा त्याचा संकल्प पण पेरा हे पण सांगून झालं. दुसरं मी प्राणायाम सांगितलेलं आहे. प्राणायामाला जोडून घ्या. ज्यांनी ओंकार ध्यान 3-4 महिने केलं त्यांनी आता प्राणायाम करून बघा 1-2 महिने. ज्यांनी काहीच नाही केलं त्यांनी ओंकार ध्यान करा. ओंकार ध्यान आपण नवीन साधकांना सांगितले करायला. अर्ध्या तासात तुम्ही रुळता. काय काय होतं कळतं. ध्यानाची बैठक सुरू होते. फायदे सुरू होतात. प्राणायामाने सगळ्या नाड्या शुद्धी होतात. तर हे सांगितलं आहे. कारण जसजसं आपण सूर्याचे पॉवर घेणार आहोत, तर ह्या व्हायब्रेशन या किरणांना आपण ग्रहण करायचं आहे आणि ते सगळं पृथ्वीकडे पाठवायचंय. म्हणजे सूर्य उपासना करताना सुद्धा सामूहिक चेतना पेरा. त्या धरतीला ते सगळी पॉवर पाठवा. स्वतःपुरती ठेवू नका. स्वतः नुसती पॉवर ठेवली, धरतीकडे दिलं नाही, ग्राउंडिंग केलं नाही, तर शरीरावर अपाय होणार आहेत. प्रत्येक गोष्ट धरती मातेला द्या. त्यासाठीच आपण आलेलो आहोत. कारण आता धरती धगधगत आहे. धरती धगधगत आहे. धरतीच्या पोटामध्ये सगळं ढवळून निघत आहे. लाव्हाच्या लाव्हा इतर कंट्रीजमध्ये बाहेर येत आहेत. न्यूज बघता का नाही तुम्ही मला माहिती नाही. बघा. त्या न्यूज मधनं पृथ्वीला किती त्रास होतोय आतमध्ये. त्रास म्हणजे ती सगळं बाहेर फेकून देते आता. मग हेच आपण तिला ऊर्जा द्यायची आहे. मी केलं आज सूर्य उपासना करताना. मी संपूर्ण हे धरतीला पाठवलं. जे काही मला मिळालं ते धरतीला पाठवलं. सामूहिक चेतना पेरून घेतली. सगळं करून घेतलं. तसं ते तुम्ही काही गोष्टी एक 5 ते 10 मिनिटाचा प्रोग्रामच आपला तयार करायचा आहे आणि तो प्रोग्राम सतत रिपीट करायचा आहे. तर हे पण मी तुम्हाला सांगते. आता BMS आजारपणाची समज भाग 8. आजारपणाची समज हेच त्यांनी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. आता काय बोलले मी ते. सगळं आपण कसं बिघडवतो ते बिघडवायचं नाहीये. सांगायचा मेन हेतू असा, की या गोष्टी तर जास्त होणार आहेत. आपल्याला दुसऱ्यांचे राग जास्त येणार आहेत. भांडणं जास्त होणार आहेत. एकीकडनं पृथ्वी, एकीकडनं वातावरण. वातावरण त्रास देणार आहे आपल्याला. बघतोय आपण थंडी किती वाढली आहे. मग हे सगळे त्रास वातावरण आपल्याला देणार आहे. लोक पण देणार आहेत आजूबाजूचे. आपल्याला चिडचिड करणार आहेत, विचित्र वागणार आहेत, कारण त्यांचे डोके सटकणार आहेत. विचारसरणी भ्रष्ट होणार आहेत. कारण हे घातलंय ना सगळं. अजून बघा काय काय होणार आहे. जसं आपण ऐकतोय सगळं कॅन्सर, हृदयरोग हे सुद्धा ऐकणार आहे, भडकणार आहेत. डिप्रेशन, अँझायटी, असंतुलन, मानसिक असंतुलन हे सगळं होणार आहे. हे होऊ नये म्हणून पूर्णपणे आपण जास्त 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 हे करायचं. जे ज्ञान घेतोय ते आणि जे ध्यान करतोय ते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हे सगळ्यात समजून घ्यायच्यात. आपणही 2 थोबाडीत दिल्या ठेवून ना काही हरकत नाही. ठेवा, थोबाडीत द्या. पण नंतर परत कट 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 आपल्या व्हायब्रेशनला, विचारांना, भावनांना परत उलट आणायचंय. तो एकदा 2 थोबाडी दिल्या तर 20 वेळा वेगळा सगळा तो धुवून काढायचा इफेक्ट. व्हायब्रेशननी, विचारांनी, भावनांनी हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ही जडणघडण आपल्याला लावून घ्यायची. म्हणून या 10 मिनिटाचा प्रोग्राम फार महत्वाचा आहे. आता त्यांनी निरोगी राहण्यासाठी साधे, सोपे, प्रभावशाली उपचार. माणसाचे शरीर, असाध्य आजारावरचा उपाय तुमच्या अंतरंगात आहे. हे आपण करून झाले. आजारपणाशी वार्तालाप हे आपलं ध्यान करून झालंय. ते मेंबरशिपच्या अंडर आहे ते करा. डायरी नोट डाऊन करा. टेक्निकची लिस्ट करा. संभाषण करा. क्षमा मागा. 6 स्टेप. हक्काने कार्य करण्यास सांगा. जप करा. ध्यान क्षेत्रात हे सगळं झालंय 3दा-4दा. ध्यानही केलं आपण मग. शुक्रवारी ध्यानही केलंय 6 स्टेपचं. तर इथवर सगळं आजारपणापासून स्वास्थ्याकडे. त्यांनी उदाहरणं दिली. हे वापरून कसं कोणाचं काही काही झालं. इतरांच्या स्वास्थ्यासाठी त्याच 6 स्टेप वापरायच्या. इतरांच्या दैवी शक्तीसाठी बोलायचे. मेलेल्यांच्या बोलायचे. आपले पित्र जे त्यांच्यासाठी बोलायचे. निरामय आरोग्य टिकून निरोगी राहण्यासाठी संदेश, आरोग्यासाठी संदेश,
प्रभावीपणा कसा प्राप्त करायचा ते पण झालं. विश्वास हे लिहून दिलंय तुम्हाला. ज्यांनी कोर्स केला नाही त्यांनी लिहून ठेवा. विश्वास पाहिजे, ग्रहणशीलता पाहिजे. म्हणजे ग्रहण करण्यात आलं पाहिजे आपल्याकडे काय बदल होतोय. सजगता पाहिजे, सातत्य पाहिजे, सातत्य पाहिजे, एकाग्रता पाहिजे. 5 आपण बघितलं. नातेसंबंधात ऊर्जा करा. नातेसंबंध बिघडलेले असतील तर हेच ध्यान आहे. केलेलं आहे ते. मला काय वाटतं तुम्ही हेडफोन लावून बघा. मी सगळे रेकॉर्डिंग टाकलेले आहेत. हेडफोन लावून आवाज येतोय का सांगा. विनर्जी, आता विनर्जी देणे दुसऱ्यांना. विनर्जी दुसऱ्यांना द्यायचं म्हणजे विन विन एनर्जी तयार करायची. एनर्जी माहितीये, विनर्जी म्हणजे विन विन सिच्युएशन द्यायचे. दुसऱ्यांना पण आपण देतो. दुसरे काही आहेत त्यांचे काम आपण करू शकतो. तर हेच सगळं आहे. मला तिसरंही पुस्तक उद्या वाचायला घ्यायचंय, ते फॉरेन ऑथरचं. ते पण गाजलेलं आहे. ते पण थोडंसं घेऊ. आंतरिक विकासाच्या दिशेने, वृत्तीतून मुक्ती प्राप्त होण्यासाठी संवाद, आत्मबल मिळवण्यासाठी संवाद, वृत्ती, आपल्या ज्या काही सवयी आहेत ना वृत्ती, ते पण हे पण ध्यान केले. आज तेच करूयात. भावनात्मक परिपक्वतेसाठी वार्तालाप, आनंदी व शांत जीवनाकडे वाटचाल. दूध पाठवा, हा पण आपण ध्यान केलेले. दूध पाठवायचे, शांती दूत. शांती दूत पाठवा, मनातले बोला. पूर्वजांच्या AMSY शी संवाद, आपल्या कोण गेले त्यांच्याशी संवाद, म्हणजे त्यांच्यासाठी दूध पाठवायचा. पार्ट 2 च्या MSY शी संवाद. पार्ट 2 म्हणजे आपण मेल्यानंतरची जी बॉडी राहणार आहे ती, त्याच्याशी संवाद आपण करू शकतो. म्हणजे लोकांच्या पण, आपल्या पण. आपण आता निर्जीव वस्तूंशी संवाद हे पण टाकले ध्यानामध्ये मी. घरातील तरंग सकारात्मक होण्यासाठी मी सांगितलंय. वस्तूंशी सुद्धा बोलायचंय, वस्तूंना सुद्धा क्षमा करायची, त्यांचं मन जाणून घ्यायचंय. आज एक मॅडमचं रिनोव्हेशन झालं, त्या म्हणत होत्या. मी म्हटलं फरक जाणवतोय का? तर जाणवतोय म्हटल्या. मग त्यांना विचारलं काय, तर त्यांनी जे सगळं व्हिज्युअलायझेशन केलं होतं, काही संकल्प पेरले होते, ते अनुभव सांगलेले. म्हटलं हे तर ते त्यामुळे झाले हो, हे काही घरातल्या बदलामुळे नाही होणार असं. तर जेव्हा तुम्ही संकल्प पेरता, ज्यावेळेला व्हिज्युअलायझेशन करता, निसर्गाने अरेंजमेंट करायला सुरुवात केलेली असते. तुमच्या घरातल्या रिनोव्हेशनमुळे काय बदल असणार आहेत? तर तुम्हाला एनर्जेटिक वाटणं, तुमचं मन शांत राहणं, जास्त सकारात्मक होणं, पूर्वी पोळ्या करायला कंटाळा येत असेल तर आता करून होणं, असे बदल म्हटलं तुम्हाला रिनोव्हेशनने मिळतील. मग काय काय बदल केले ते विचारलं, तर त्याच्यामध्ये मला सांगायचंय. तर मी त्यांना पण हे म्हटलं की त्या बदलामध्ये हे तर बदल म्हटलं तुम्हाला रिनोव्हेशननेच मिळतील असं काही नाही मॅडम. म्हटलं साधं फर्निचरची सुद्धा बदलाबदल केली तरी जाणवतं. कारण मला ना खूप सवय होती. फर्निचर मला बदलायची सवय होती. म्हणजे सगळं फर्निचर आधी हलवण्याचंच होतं. आणि मी प्रत्येक 4-5 महिन्यांनी बदलायचे. म्हणजे 2 कारण असायचे, की त्याच्या खालची स्वच्छता निघेल आणि मला ही ऊर्जा खेळवायची असायची. आणि खूप छान वाटतं. तुम्ही बघा, आता माझं फर्निचर नाही हलवता येत. तर ते मला थोडंसं घरच बदलायची इच्छा होती. माझे मिस्टर म्हणतात, "किती घरं बदलते तू?" म्हटलं, "अहो, ऊर्जा बदलली की घर बदलावं वाटतं. असं काही नाही." आपल्या जशा तुम्हाला मी सांगून ठेवले मागच, शिवसुरोदय शास्त्रानुसार जशा आपल्या ऊर्जा वाढत जातात, तसतसे आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि घरातली आणि गाडीची ऊर्जा आपल्याला बदलावीच लागते. आणि त्या ऊर्जा आपल्याला मॅच कराव्याच लागतात. त्यामुळं जर आपली ऊर्जा हायर झाली, तर मोबाईल बंद पडणार, त्रास देणार. आपल्याला जास्त स्टोरेज बॅटरीचा मोबाईल घ्यावा लागतो. हे सगळं शास्त्र आहे. ऊर्जेचं शास्त्र आहे. आणि त्यामुळे लॅपटॉप हाय-फाय घ्यायचे, गाड्या हाय-फाय घ्यायच्या. हे करावंच लागतं. तुम्ही बघता ना श्रीमंत लोकांच्या गाड्या कशा बदलतात 6-6 महिन्याला, 1-1, 2-2 वर्षाला का बदलतात? लक्षात घ्या, ही सगळी सूत्र आहेत. इंटरकनेक्शन असतं. म्हणून काही लोन काढून गाड्या घ्यायच्या नाहीत. काही लोक लोन काढून ऋण सण साजरा करतात. त्याने काय अजून ऋणात जाणार. तर साधं फर्निचर बदलून बघा. त्या मॅडमला म्हटलं, अहो स्वच्छता केली आपण, कपाट पुसून काढलं, आवरून काढलं तरी किती फ्रेश वाटतं. तसंच दागिन्यांच्या ऊर्जा बदलायच्यात, पैशाच्या ऊर्जा बदलायच्यात. या गोष्टी सगळ्या तुम्हाला शिकवलेल्या आहेत. कारण त्या डेड ऊर्जा आहेत. डेड डबकं साठवायचं नाही. दागिन्यांचं, पैशांचं.
साठवणूक करणे हे डबकं आहे. हलवत राहा त्याला. इन्व्हेस्टमेंट बदलत चला. पशुपक्ष्यांच्या AMSY संवाद. पशुपक्ष्यांना सुद्धा हे घातलंच आहे आपण. हे सगळं शिका पक्ष्यांना, प्राण्यांना. आध्यात्मिक विकासासाठी काय दिलंय सरश्रेणी बघा, तेच दिलेलं आहे. हे सगळं आपण त्यालाही सांगू शकतो. पृथ्वी जीवनात पार्ट 1 मध्ये, पार्ट 1 म्हणजे आता बॉडी सहित शारीरिक मर्यादा असल्यामुळे माणसाला अनेक संकटांचा, दुःखाचा सामना करावा लागतो. त्याला अनेक इच्छा पूर्ण कराव्या लागतात. उदाहरणार्थ पैसे कमवणे, निरोगी आयुष्य मिळवणे, तणावमुक्त असणे, आजारपणातून सुटणे, नकारात्मक विचारांवर काम करणे इत्यादी. परंतु पार्ट 2 च्या जीवनात शारीरिक मर्यादा नाहीशा होतात. स्वास्थ्य, समृद्धी, पैसा यांची तिथे काही गरज नसते. AMSY इतके चपळ व वेगवान असते की माणसाने एखाद्या गोष्टीचा विचार करायचाच अवकाश, की ती गोष्ट लगेच प्राप्त होते ना. आता तर खूप सुसाट धावणार आहे. मनात आलं की घे, मनात आलं की धडक धडक. म्हणून निगेटिव्ह गोष्टी जास्त होणार आहेत. कारण मनाला निगेटिव्ह विचार करायची सवय, म्हणून ते खोडून काढायची आपण सगळ्यांनी. केव्हा खोडली जाणार आहे हे ध्यान करून करून. सारख्या मनाला एक वाईट विचार आला तर 10 वेळा वाईट विचार खोडून काढला पाहिजे, चांगला विचार करून. कधी बदलणार आहात तुम्ही? लक्षात घ्या, कधी तुम्हाला ही सवय लागणार आहे. स्वतःला उपायच करायला सुरुवात करायची. वाईट विचार येणं हे चुकीचं नाहीये, पण चांगला विचार 10 वेळा करून तो वाईट विचार खोडून न करणे हे मात्र चूक आहे. म्हणून हे करा, हॅबिट बनवा, सवय बनवा. म्हणजे येणारा काळ जास्त वाईट गोष्टी घडवणार नाही. नाहीतर टप्प्यावर आलंय, बाउंड्रीवर आलंय, कुंपणापर्यंत आलंय सगळं. हे बदलायचंय लवकर. लगेच प्राप्त होणार आहे. धडा वाटेल त्या गोष्टी. वाईट सुद्धा. म्हणून बदला. 10 वेळा चांगले विचार करायची सवय लावा. पार्ट 2 मध्ये BMSY भौतिक शरीर राहत नाही. फक्त AMSY सूक्ष्म शरीर असते. त्यामुळे सूक्ष्म शरीराच्या शक्ती जाणून घेण्याचे व त्यावर लगाम ठेवून वापर करण्याचे प्रशिक्षण पृथ्वी जीवनात प्राप्त करून घ्यायला पाहिजे. MSY ची शक्ती माहीत नसेल तर माणूस त्या शक्तीचा उपयोग स्वतःच्या व्यक्तिगत इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो. हे म्हणजे जणू काही अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्याकडून काडीपेटीची काडी उचलण्याचे कार्य करून घेण्यासारखे आहे बघा. स्वतःच्या इच्छा, वैयक्तिक इच्छा. म्हणून लक्षात ठेवा, पृथ्वीवर प्राप्त होणारी सर्व सुख साधने भौतिक शरीराबरोबर इथेच राहतात. पैसे घेऊन जातो का आपण? नाही जाऊ शकत. किती पैसे लागणार आहे उरलेल्या आयुष्याला? फक्त तुमचे भाव, विचार व शुभ कार्य तुमच्या बरोबर पार्ट 2 मध्ये येतात. काय येतं बरोबर? आपले भाव. कशाबद्दलचे भाव? विचार आपल्या बरोबर येतात. शुभ कार्य आपल्या बरोबर येतात. म्हणून विचार आपल्या बरोबर येणार आहेत ना. मग विचारांचे प्रशिक्षण किती महत्वाचे व अनिवार्य आहे हे तुमच्या लक्षात आले असेल. मन जितके शुभ विचारांशी संलग्न राहील तितक्या त्याचा उपयोग पार्ट 2 च्या जीवनात येईल. किती सुंदर आहे बघा ना. जरा रेकॉर्डिंग बंद करते. काही गोष्टींना मला रेकॉर्डिंग चालू असल्या की बोलायचे होते. पार्ट 1 व पार्ट 2 या दोन्ही जीवनांचे महत्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे योजना आखा. पार्ट 2 च्या जीवनात काळ व अंतर यांचे काही मापदंड नसतात. मनात एखादी इच्छा निर्माण होताच ती वस्तू प्राप्त होते. कारण तिथे विचारांच्या शक्तीचे महत्व असते. तिथे मनातील इच्छेबरोबर सर्व काही प्रकट होते. पृथ्वीवर असताना विचार वास्तवात आणण्यासाठी वेळ व ठिकाण याचे महत्व असते. पण पार्ट 2 मध्ये फक्त विचार करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात बघा पार्ट 2 ला. म्हणजे शरीर जेव्हा नसणार आहे आपण, त्याला आपल्या मनात येतच आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. किती सुंदर आहे बघा बरं.
मग ती इच्छा सकारात्मक असो वा नकारात्मक, नकारात्मक सुद्धा होणारच आहे ना. तिथे पण होणार, धाडकन होणार. इथे तरी वेळ लागते, ठिकाण लागते. पण पार्ट 2 म्हणजे मरणानंतरच्या जीवन. फक्त विचार करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. मग ती इच्छा सकारात्मक असो वा नकारात्मक. मनात थोडासा जरी विचार आला, तरी एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे ही गोष्ट तुमच्या समोर हजर होते. कारण फेडायचंय ना ते खाऊन, खाऊन, खाऊन. समजा अन्नाची वासना आहे, तसंच गेलो आपण. खातोय, खातोय, खातोय. हे खाऊन बघू, ते खाऊन बघू. असते बघा काहींना खूप इच्छा खाण्यामध्ये. एन्जॉयमेंट म्हणजे हॉटेलला जाणं. एन्जॉयमेंट म्हणजे खाऊन सेलिब्रेट करणं. आता ते तुम्हाला सांगितले ते गोष्ट वेगळी. तर मग मेल्यानंतर हे असणारच आहे माझं खायचं. मग का? घ्या, खा, 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 खा. खाऊन, खाऊन मोडा. भोगून, भोगून फेडा. मग पुढं ओव्हरकम करा. खाण्यातनं पुढे आला. मग आता कपडे, दागिने असे असताना तिथे विचार करण्यासाठी वेळ कसा मिळणार? पृथ्वीवर असताना इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप विचार करावा लागतो. मनन करावे लागते. मनन लक्षात घ्या. मनन व ती पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागतो. दरम्यान तुमची इच्छाही बदलू शकते. पार्ट 2 मध्ये वेळेचे बंधन नसते. म्हणून पृथ्वीवरील जीवनात विचारांना योग्य दिशा देण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. पृथ्वीवरचे जीवन अल्प काळापुरते असते असे म्हटले गेले आहे. मानवी जीवन मिळणे हे सर्वात मोठे वरदान आहे. इथे माणसाला साधना करण्यासाठी ठिकाणही उपलब्ध नसते व सहयोगीही. वरती पार्ट 2 ला जर ही दोन्ही जीवने नजरेसमोर ठेवून आत्तापासून शिकण्यास सुरुवात केली, नवीन सवयी अंगीकारल्या, तर संपूर्ण जीवन म्हणजे पार्ट 1 व पार्ट 2 चे एकत्रित जीवन खूप सुंदर आहे. किती धन्य आपण बघा बरं. आपण मेल्यानंतरची सुद्धा शिकवणूक घेतोय. मेल्यानंतरचाही सगळा विचार करतोय. मेल्यानंतरची स्वप्न आपण रंगवतोय. आपण संकल्प लिहितोय मेल्यानंतरचे. किती धन्य आपण. सगळ्यांनी पाठ थोपटून घ्या आपली. किती गायडिंग ऊर्जा आपल्याला करून घेत आहे. सरसरींनी तेच लिहिलंय. म्हणजे खरं एकत्रित पार्ट 1 आणि पार्ट 2 चे सुद्धा जीवन खूप सुंदर होईल. पृथ्वीवर असताना सर्वांशी प्रेमपूर्वक नाते ठेवून आपल्यामध्ये ईश्वरी गुणांचा समावेश केला, तर तुमच्या पुढच्या यात्रेत म्हणजेच पार्ट 2 च्या जीवनातही तुमचा उत्तम विकास सुरू होईल. किती सुंदर सरश्रींनी सांगितले बघा. सहज मनाचे प्रशिक्षण. मूर्ती लहान पण कीर्ती महान. ठीक आहे, आता हे काही एवढं महत्वाचं नाहीये. आपल्याला ध्यान करणं महत्वाचं आहे ना. उच्च चेतना असणाऱ्या AMSY ला आवाहन कसे करायचे? दिव्य शक्ती ओळखून तिच्याकडे उच्चतम गोष्टी मागण्याचा आपला प्रयत्न असावा. आपल्या इच्छा तिच्या समोर कशी मांडायची हे आधी समजून घ्या. पहिल्या टप्प्यावर ज्यांना तेच आहे बरं का सगळं. आवाहन करा, धन्यवाद द्या, तेच आहे. सरसरीने छोटी-छोटी उदाहरणं घेतली. तसंच हे. आध्यात्मिक विकासासाठी AMSYचे सहकार्य. जसं आपण आपल्या संकल्पात आध्यात्मिक विकास ठेवतोच, तसं सरश्रींनी सुद्धा सांगितलंय, ते करून आध्यात्मिक विकास करा. त्याला 6 स्टेपमध्येच सगळं करायचं. माझा आध्यात्मिक विकास कर, मला इन्स्टिंक्ट दे, माझी चेतना वाढव, मला दृश्य दाखव. पण नको बरं का, दृश्य-बिश्य दाखवणं फार डेंजरस होईल. सगळं आधीच दिसायला लागल्यावर त्रास होतो डोक्याला, मनाला. मी जे चित्र म्हटली ते काही पण असं येतं. ते काही घडणारं नाही. अभंग तपाची पद्धत. ध्यान करताना MSYचा उपयोग. हे आपण ध्यानातनं सगळं बघतोच. वेळ, साधन, हे जीवनाचे उच्चतम उद्दिष्ट समोर ठेवून ध्यान करावे. जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये संतुलन कसे राखायचे? हे प्रश्न उत्तर आहेत. ठीक आहे. चला आता ध्यान करूयात. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? उद्या आणि परवा दुसरं पुस्तक घेऊ ते इंग्लिश ऑथर्स. मराठीतनच आहे ते. कोणाला काही प्रश्न विचारायचे का? काही शंका आहे का? कोणाला काही सांगायचे का? आशिता कुलकर्णी मॅडम, तुम्ही अनम्यूट आहात, काही बोलायचंय तुम्हाला? ठीक आहे.